घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मेहंदी सोहळ्याला सुरुवात झालेली असते. तेव्हा सगळेच जण अगदी जल्लोषात उत्साहात असतात. शरू, ओवी सगळेजण आता डान्स वगैरे करत असतात. परंतु जानकीच्या मनात राहून राहून एक विचार असतो की तिला भेटलेली ती चिठ्ठी, की ज्यामध्ये आता लिहिलेलं असतं की तुम्हाला जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर सुमित्रा एंटरप्राइजेसचे अकाउंट चेक करा. शरू आता जबरदस्ती करून ऐश्वर्याला डान्स करण्यासाठी बोलावून घेते. तर जानकी मनामध्ये विचार करते की मला आधी सुमित्रा एंटरप्राइजेसचे अकाउंट चेक करावे लागतील. परंतु लॅपटॉप, तिच्या लक्षात येतं की लॅपटॉप तर हा ऐश्वर्याच्या रूममध्ये आहे. परंतु जानकी विचार करते की नाही नाही, त्यांचा लॅपटॉप घेऊन मला आत्ताच चेक करावं लागेल, कोणाचं लक्ष नाही आहे तोपर्यंत. आणि जेव्हा ऋषिकेश येतील तेव्हा एकट्यात गाठून मी त्यांना सगळं काही सत्य सांगेन. तर तिथे आता शरू जानकीला जबरदस्ती करून डान्स करण्यासाठी सांगते. परंतु थोडा वेळ आता जानकी त्यांच्यात मिसळते आणि त्यानंतर संधी साधून ही ऐश्वर्याच्या रूमकडे निघते. जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि त्यानंतर ऋषिकेशचा लॅपटॉप घेऊन ती चेक करत असते. तोपर्यंत खालती ऋषिकेश आलेला असतो. तर तिथे आता ओवी खूप खुश होते आणि त्याला स्वतःच्या हातावरची मेहंदी दाखवते. ती सांगते की आईने पण मेहंदी काढली होती, परंतु चुकून मेहंदीच्या बाऊलला धक्का लागला आणि सगळी मेहंदी खराब झाली. तर सुमित्रा ओवीला सांगते की अगं, परंतु आपण परत मेहंदी भिजवली आहे ना, आपण परत काढूयात ना मेहंदी आईच्या हातावरती, तू जा बरं डान्स कर. तेव्हा आता शेरूसोबत ओवी परत डान्स करायला लागते. तोपर्यंत ऐश्वर्यासुद्धा संधी साधते आणि त्यानंतर खिडकीतून ती जानकीला पाहते. तर आता ऐश्वर्या विचार करते की गुड, मला जे हवं होतं तेच तू करत आहेत. खालती ऋषिकेश आता सुमित्राला विचारतो की नाना कुठे आहेत. तेव्हा सुमित्रा धक्क्याने चिडते, का रे काय झालं. तेव्हा आता सुमित्राला ऋषिकेश सांगतो की मी बाहेर नानांना देवळाकडे जाताना पाहिलं, परंतु खूप अस्वस्थ वाटले मला, ते काही झालं आहे का. त्यावरती सुमित्रा समजूत घालते. ती सांगते की नाही रे, आता आमची वय झाली आहेत ना, मग आम्ही वरून जरी किती ठणठणीत वाटलो तरी आमची मनं हळवी असतात. सुमित्रा सांगते की अरे, आता घरामध्ये लग्न कार्य आहे म्हटल्यानंतर थोडी अस्वस्थता ही जाणवणार ना, तू काळजी करू नकोस. तिचं तर आता ती ऋषिकेशला मेहंदी काढण्यासाठी आग्रह धरते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की अगं आई, पण तू माझ्या हातावरती कशाला. तेव्हा शेरू आणि ओवी दोघे जबरदस्ती आता ऋषिकेशला मेहंदी काढण्यासाठी घेऊन जातात. त्यानंतर कारस्थानी ऐश्वर्या विचार करते की आता माझं काम फत्ते झालं आहे, आता मला त्या ऋषिकेशला डिवचावं लागेल, तेही माझ्या सिक्रेट मोबाईलवरून. तर त्यानंतर आता ऐश्वर्या एका बाजूला थांबते आणि पटकन आता आपल्या मोबाईलमध्ये सिम बदलते आणि त्या वेगळ्या नंबरवरून ती ऋषिकेशला काहीतरी मेसेज टाकते. तर तो मेसेज टाकल्यानंतर ऋषिकेश जिथे आता खालती मेहंदी काढत असतो तो उठतो आणि जेव्हा तो मेसेज पाहतो तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो. तर त्यामध्ये ऐश्वर्याने मेसेज पाठवलेला असतो, तो ऋषिकेश वाचतो. तिने पाठवलेलं असतं की तुम्हाला सांगितलेली गोष्ट तुम्ही आतापर्यंत केली नाहीये. अहो, तुमची जवळची व्यक्ती तर तुमच्या अपरोक्ष तुमच्याच गोष्टी आता तपासून बघते. तुमची जवळची व्यक्ती ती कदाचित तुमची बायकोही असू शकते. आता ऐश्वर्याने पाठवलेले या मेसेजवरती ऋषिकेश पूर्ण हादरतो. तोपर्यंत ऐश्वर्याने पटकन आपला तो सिक्रेट मोबाईल आता स्विच ऑफ करून टाकलेला असतो. आता सतत ऋषिकेश त्या नंबरवरती कॉल करतो, परंतु तो फोन बंद लागतो. तेव्हा आता ऋषिकेश खूप अस्वस्थ होतो. ते विचार करतो की घरातली कोण व्यक्ती अशी असेल की जी माझी फसवणूक करते आहे. तोपर्यंत जानकीसमोर आता लॅपटॉपमध्ये खूप मोठा खुलासा झालेला असतो. सुमित्राच्या बँक अकाउंटमधून आता त्या आश्रमामध्ये दर महिन्याला रक्कम पाठवली गेलेली असते. हे आता जानकीच्या सत्य समोर आलेलं असतं. तर तोपर्यंत खालती ऋषिकेश हा जानकीची तिचा शोध घेत असतो. ऋषिकेश आता वरती जाणार तोपर्यंत ऐश्वर्या पाहते आणि ऐश्वर्या आता लपून बसते. तर ऋषिकेश रूममध्ये असाच जाणार, एंट्री घेणार, इतक्यात आता गुलाब पाठीमागून हाक मारतो. तेव्हा आता ऐश्वर्याचा प्लॅन पूर्ण फ्लॉप झालेला असतो. तर ऋषिकेशला तो सांगतो की ते डेकोरेशनचा टेम्पो आला आहे ना, तो हलवायचा आहे, प्लीज जरा गाडीची चावी देता का. तेव्हा आता ऋषिकेश चावी द्यायला खालती जाणार, इतक्यात आता जानकीला सगळं काही ऐकू आलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश आल्याचं समजतात जानकी तडकपणे आता लॅपटॉप आहे तसा ठेवून देते आणि पटकन आपल्या रूममध्ये पळून जाते. तर तिथे आता ऋषिकेश त्यानंतर ऐश्वर्याच्या रूममध्ये जातो. तर इकडे ऐश्वर्या विचार करते की आत्ता निसटले आहे ही साळुंकी. तोपर्यंत ऋषिकेश आतमध्ये येतो, पाहतो तर कोणीच नसतं. परंतु आता ऋषिकेशला संशय येतो, तो म्हणजे लॅपटॉप बॅगला लागलेल्या मेहंदीमुळे. तोपर्यंत नानांनी आता हिम्मतरावांची भेट घेतलेली असते. तर ते समजावतात की नाना, तुम्ही नका काळजी करू. त्यावरती आता नाना सांगतात की अहो, काळजी कशी करायची नाही हिम्मतराव, पार्वतीला जाऊन 30 वर्ष झाली, आतापर्यंत कधीच ती माझ्या स्वप्नात आली नव्हती आणि आता आली ती अशी आली.
सतत स्वप्नात येऊन ती मला सांगायला लागले की नानासाहेब आपल्या घरावरती मोठं संकट येत आहे. आता कसलं संकट येतं आहे. आता विचार करून करून अगदी डोक्याचा भुगा झाला आहे. आणि त्यात माझी सून जानकी इथे येऊन गेली. त्याने तर आणखीनच टेन्शन वाढलं. नाना आता हिम्मतरावांना विचारतात की जानकीला सगळं काही समजलेलं नाही आहे ना. तेव्हा हिम्मतराव सांगतात की मी जोपर्यंत आहे तेव्हा तरी काही कळलेलं नाही आहे. तर नानासाहेब आता त्या फाईलबद्दल चौकशी करतात. ते सांगतात की ती फाईल तुम्ही जपून ठेवली आहेत ना. हिम्मतराव आता नानांना विश्वास देतात. ते सांगतात की आतापर्यंत हे गुपित आपण राखून ठेवलं आहे ना, यापुढेही असं ते गुपित ठेवूयात. आता ऋषिकेश पार्वतीचा मुलगा आहे हे तुमच्या घरच्या तिघांना आणि मला माहिती आहे. ते कोणालाच माहीत नाही आहे. या सगळ्यांचे पुरावे फाईलमध्ये माझ्या कपाटात अगदी सुरक्षित आहे. तुम्ही काळजी करू नका. आणि आता कोणताही असा मार्ग उरलेला नाही आहे की ऋषिकेशला स्वतःला समजेल की तो सुमित्राचा नाही तर पार्वतीचा मुलगा आहे म्हणून. नानासाहेब आता सुटकेचा श्वास सोडतात आणि हिम्मतरावांना सांगतात की नानासाहेब आता कुठं माझ्या जीवात जीव आला, परंतु ती फाईल आता कोणाच्याही हाती लागणार नाही याची काळजी मात्र तुम्ही घ्या. हिम्मतराव सांगतात की नानासाहेब कशाला उगाचच टेन्शन घेताय तुम्ही. अहो घरात लग्न कार्य आहे ना, त्याचा आनंद घ्या. तर तोपर्यंत इकडे आता ऋषिकेशला संशय आलेला असतो. तो विचार करतो की बॅगला आता मेहंदी लागली आहे म्हटल्यानंतर नक्कीच कोणीतरी बाई आहे. परंतु ऋषिकेशचा संशय इकडे ऐश्वर्यावरती जातो. तो विचार करतो की असले उद्योग ऐश्वर्याला सुचतात. विचारतोच तिला आणि ऋषिकेश आता जानकीला सोडून ऐश्वर्याचा शोध घ्यायला लागतो. तर ऐश्वर्या इकडे बाहेर आलेली असते आणि तिने सयाजीरावांना फोन केलेला असतो. तर सयाजीराव सांगतात की लग्नाचं आमंत्रण घेऊन तो ऋषिकेश घरी आला होता आणि त्याला पाहून तुमच्या आईने अगदी आनंदाने नाचायलाच लागली. काय तर म्हणे आमच्या एवढी लेकीच्या चुका असून सुद्धा तुम्ही त्या पदरात घेतल्यात. तर ऐश्वर्या आता सयाजीरावांना सांगते की दादा आईला काय विचार करायचा आहे ते करू द्यात. आता रणदिवेंच्या घरी लग्नकार्य होत आहे म्हटल्यानंतर फटाके जोरदार फुटणार आहेत. आता ते फटाके कधी फुटणार याची वाट बघायची. जस्ट वेट अँड वॉच. त्यावरती आता सयाजीराव इकडे जोरजोरात हसायला लागतात. ऐश्वर्याने आता फोन ठेवल्यानंतर इकडे पाठीमागे वळून बघते तर तिथे सारंग आलेला असतो. ती खूप घाबरते. तिला वाटतं की आता सारंगने आपलं बोलणं ऐकलं असेल, परंतु सारंगने काहीच ऐकले नसतं. तो तिला आता मेहंदी काढण्यासाठी बोलवण्यासाठी आलेला असतो. तर तिथे आता ऐश्वर्या सांगते की डॅडांचा फोन आला होता आणि ऋषिकेश दादांनी त्यांनाही इन्व्हाइट केलं आहे ना लग्नासाठी, त्यामुळे ते खूप खुश होते, माझ्याशी बोलत होते. तेव्हा सारंग म्हणतो की बोलवायलाच पाहिजे, आमंत्रण द्यायला पाहिजे, माझे सासरेबुवा आहेत ना शेवटी ते. इतक्यात आता ऋषिकेश येतो. ऋषिकेश खूप चिडलेला असतो. तो ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या नक्की काय चाललं आहे तुझं, माझा लॅपटॉप बॅगला. इतक्यात आता ऋषिकेशचं लक्ष ऐश्वर्याच्या हाताकडे जातं. तर तिने मेहंदी काढलेली नसते. ऋषिकेश विषय बदलतो. तो विचारतो की तू मेहंदी नाही काढली अजून. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की नाही ना, सकाळपासून माझ्या मागे खूप कामं होती दादा आणि मला मेहंदी नाही काढता आली. बाय द वे थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या डॅडांना लग्नासाठी इन्व्हाइट केलं आहे ना, ते खूप खुश होते. माझ्याशी आत्ता फोनवरती तेच बोलत होते. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो मेहंदी काढायची राहिली आहे ना दादा, मी म्हणून त्यांना बोलवण्यासाठी इथे आलो होतो. त्यावरती आता ऋषिकेशला मुद्दाम ऐश्वर्या सांगते की काय झालं दादा माहिती आहे का, की जानकी वहिनीच्या हातावरती मेहंदी काढली आणि त्याने तर मेहंदीच सांडली हो. परत आम्ही मेहंदी भिजवली आहे. आता आम्ही सगळेजण मेहंदीच काढणार आहोत. ऐश्वर्या तेथून आता ऋषिकेशच्या मनामध्ये संशयाचं बीज पेरून निघून गेलेली असते. ऋषिकेश खूप अस्वस्थ असतो. तर सारंग त्याला विचारतो की काय झालं दादा. तेव्हा आता सारंगला तो सांगतो की नाही काही नाही. तर त्यानंतर आता सारंग केल्यानंतर ऋषिकेश विचार करतो की मेहंदी फक्त जानकीच्या हाताला लागली आहे, परंतु माझ्या लॅपटॉपला हात लावल्या इतकं एवढं अर्जंट आणि कॉन्फिडेन्शियल काय असेल जानकीसाठी. नाहीतर एवढं काही महत्त्वाचं असतं तर जानकीने मला तेवढं सांगितलंही असतं. तिच्या जीवाला काही धोका तर नाही आहे ना. ऋषिकेश खूप घाबरतो. तो वेगळाच विचार करतो. जानकी रूममध्ये असते. ती खूप अस्वस्थ असते. तेव्हा ती विचार करते की PPR संस्थेला एवढे महिन्याला पैसे का दिले जात आहेत. बरं दिले तरी काही हरकतही नाही आहे, परंतु कोण मला डिवचतंय, कोण मला फक्त ते सत्य शोधण्यासाठी प्रवृत्त करत आहे. नक्की यामध्ये काय सत्य दडलं आहे. इतक्यात ऋषिकेशची तिथे एंट्री होते. ऋषिकेश आता जानकीला विचारतो की काय झालं आहे जानकी, इतकी अस्वस्थ का वाटतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही काही नाही, मी तुम्हाला खूप शोधलं होतं, तुम्ही कुठे गेला होतात. त्यावरती आता ऋषिकेश सांगतो की मी सयाजी काकांना इन्व्हिटेशन द्यायला गेलो होतो, परंतु मेहंदी खूप छान काढली आहे, थोडी पुसली गेली आहे ना. तेव्हा आता जानकी जराशी विचारत पडते. जानकी ऋषिकेशपासून दूर जाते. त्यानंतर त्याला सांगते की तुम्ही सयाजी काकांना इन्व्हाइट केलं ते खूप छान केलं. इतक्यात आता ऋषिकेश तिला थांबवतो. ऋषिकेश मुद्दाम आता खोदून खोदून जानकीला विचारतो की काय झालं आहे जानकी, तू अस्वस्थ वाटते आहे. आईने मला सांगितलं की तू मेहंदी काढत असताना घाबरून उठली आणि मेहंदी सांडली. तेव्हा घडलेला प्रसंग ऐश्वर्याला
जानकीला तिथे आठवतो. तर जानकी खोटं सांगते. ती म्हणते की नाही, काही नाही ऋषिकेश. तर ऋषिकेश विचारतो की जानकी, तुझ्या मनाला असली कोणती गोष्ट सलते का की ती गोष्ट तुला मला सांगायची आहे परंतु सांगता येत नाहीये. तेव्हा जानकीला मोठा धक्काच बसतो. जानकी आता ऋषिकेशला सांगते की असं काही नाही आहे ऋषिकेश, आणि तसं असतं तर मी तुमच्यापासून काही लपवलं असतं का? त्यावरती ऋषिकेश सांगतो की परंतु मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे जानकी. तेव्हा जानकीला मोठा धक्काच बसतो. तर जानकीला ऋषिकेश म्हणतो, अगं अशी घाबरतेस काय? मी तुझ्यासाठी छानसं गिफ्ट आणलं आहे. तेव्हा आता ऋषिकेशने स्वतःहून एक जोडवे आणलेले असतात जानकीसाठी. तेव्हा आता तो म्हणतो की सौभाग्याचा आणखीन एक अलंकार, परंतु तुझ्या हाताला मेहंदी लागली आहे ना? तर ऋषिकेश जानकीला आता खालती बसवतो आणि त्यानंतर तिच्या पायामध्ये स्वतःहून जोडवी घालतो. तेव्हा आता जानकी खूप खुश असते. तर जानकी ऋषिकेशला विचारते की फायनली मला आता हे सांगा की तुम्हाला नक्की जोडव्यांबद्दल, आता या सौभाग्याच्या अलंकाराबद्दल अजून कोणती माहिती मिळाली आहे? त्यावरती आता ऋषिकेश सांगतो की आपल्या थोरा मोठ्यांनी सांगितले आहे की लग्नाच्या पहिल्या वर्षी जोडवी घातली जातात आणि ती खरं तर पायाच्या प्रेशरसाठी आणि फॅमिली प्लॅनिंगसाठी घातली जातात. आणि मुळात ही जोडवी पायाच्या दुसऱ्या बोटात घातली जातात, कारण त्याचा संबंध लॅक्टेशनशी जोडले गेलेला असतो. तर ऋषिकेश खूप खुश होतो. तो जानकीच्या शेजारी बसतो आणि तिला सांगतो की जानकी, मला ना ही माहिती जेव्हा मिळाली ना तेव्हा खूप भारी वाटलं. आपल्या पूर्वजांनी ही अशी गुप्त माहिती किती जपून ठेवली आहे ना. जानकी ऋषिकेशला सांगते आणि म्हणूनच तर मी या सगळ्यांची माहिती आपल्या ओवीला देत असते, कारण आपल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आता सगळं काही समजायला हवं ना. त्यावरती जानकीला ऋषिकेश सांगतो की मी या सगळ्याचा आणखीन एक अर्थ काढला आहे. तो म्हणजे जोडवी पायात घातली जातात कारण ते नातं कायमचं जोडलेलं असतं, तेही विश्वासाने. आणि मला खात्री आहे जानकी, तू आपल्या नात्यामधला तो विश्वास तू कायम जपशील. तेव्हा आता जानकीला मोठा धक्काच बसतो. तर ऋषिकेश आता तेथून जातो. ऋषिकेश ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो. त्यानंतर स्वतःचा लॅपटॉप घेतो आणि उघडून आता नक्की काय झालं आहे ते पाहतो. तेव्हा सगळा प्रकार ऋषिकेशच्या लक्षात येतो. ऋषिकेश विचार करतो की सुमित्र एंटरप्राइजेसचे अकाउंट चेक केले गेले आहेत, परंतु असं कोणी केलं असेल आणि का? आणि जरी जानकीने हे सगळं काही चेक केलं असेल तरीसुद्धा जानकी मला सांगितल्याशिवाय राहणार नाही. तर तिकडे आता जानकी मनामध्ये विचार करते की मलाही तो विश्वास तसाच जपायचा आहे ऋषिकेश, परंतु आता सध्या मी तुमच्यापासून खूप काही गोष्टी लपवते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता आजीने ऐश्वर्याच्या मनात परत आता जानकीबद्दल विष पेरलेलं असतं. ती सांगते की अगं तू इकडे फोनवरती बोलते आणि देवासमोर नारळ वाहण्याचा मान मात्र त्या जानकीने शेरूला दिला आहे. तेव्हा आता ऐश्वर्याला बदला घ्यायचा असतो शेरूकडून. मुद्दाम आता ऐश्वर्या शेरू जिथे उभे असते प्रार्थना करत असते देवासमोर, तेव्हा ती आरती मुद्दाम खालती ठेवते. त्यामुळे आता शेरूची साडी पेटते आणि साडीने पेट घेतल्यानंतर शेरू खूप आता आरडाओरडा करायला लागते. जानकी पटकन आता ती आपल्या हाताने आग विझवते. जानकीला आता हाताला खूप चटके बसलेले असतात. तर ऋषिकेश स्वतःहून आता जानकीचे हात दुधाने धुतो. तेव्हा आता सारंग त्यांचं कौतुक करतो. तो म्हणतो की वहिनी, बघ माझ्या दादाचं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते. तेव्हा आता शेरू म्हणते की उगाच यांना रामसीतेची जोडी नाही म्हणत. तर तोपर्यंत सयाजीचा माणूस आता हिम्मतरावाकडे पोहोचलेला असतो आणि जी फाईल आता गुप्त फाईल असते ती त्याने पाहिलेली असते. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.